पुढची बातमी आहे. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. मी शब्दाला का बे साल्या अशा पद्धतीने मराठी बोलायचो, पण मुंबई आणि पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळलं. असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगताच एकच हशा पिकला. खरं म्हणजे या गोष्टीचा देखील आपल्या सर्वांनाच आनंद आहे की आपण तर मराठीला अभिजात आहे हे मानतच होतो, पण त्याला राजश्री मिळण्याची आवश्यकता होती. माननीय मोदीजींनी मराठीला राजश्री देत त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे. खरं म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलं, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. अशा पद्धतीची आपली ही मराठी भाषा आणि मला असं वाटतं की या भाषेची श्रीमंती आजही अगदी तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते. आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल. त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे.